नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। महाराष्ट्र आणि देश आंदोलनाच्या माध्यमातून ढवळून काढलेले अण्णा हजारे गेले एक तब्बर कोठे होते, असाच एक प्रश्न जनमानसात निर्माण झाला होता। अण्णा हजारे हे व्यक्तिमत्व काही साधेसुधे नाही, पण गेल्या 11-12 वर्षापासून अण्णा हजारे ज्या प्रकारे अचानक अदृश्य झाले होते किंवा अचानक त्यांचं तोंड बंद झालं होतं, ते का झालं होतं, अशा अनेक शंका कुशंका आणि त्यांच्याबाबतचे गैरसमज सुद्धा पसरत होते। अण्णा हजारे दिल्लीतील आंदोलनानंतर जे गायब झाले होते ते 2000च्या सुमारास दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन पेटलं होतं, त्यावेळी थोडंफार प्रकटले होते। पुन्हा ते जे विजनवासात गेले होते त्यानंतर ते गेल्या आठवड्यात पुन्हा प्रकटले। ते अशासाठी की दिल्लीमध्ये आपचा म्हणजेच आम आदमी पार्टीचा पराभव झाला, दिल्ली निवडणुकीत केजरीवाल यांचा पराभव झाला आणि अण्णा हजारे प्रकटले आणि त्यांनी केजरीवाल यांच्या एकूण राजकीय नीतीवर सडेतोड बोल व्यक्त केले। खरं तर अण्णा हजारे यांनी हे आनंदाप्रित्यर्थ बोल व्यक्त केले अशी चर्चा उमटली। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी तर अण्णा आता कसे प्रकटले, इतके दिवस अण्णांचं तोंड बंद का होतं, अशा आशयाचं मत व्यक्त केलं। अण्णांनी जे आंदोलन केलं होतं 2014 पूर्वी अण्णांचं जे आंदोलन होतं, त्यानंतर 2014च्या लोकसभा निवडणुकीत देशात सत्तांतर झालं आणि काँग्रेसची आघाडी जाऊन भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं। मोदी पंतप्रधान झाले तेव्हापासून अण्णा खूपच पाठीमागे गेले, त्यांची आंदोलनं बंद झाली, त्यांची वैचारिक विचारसरणी कमी झाली आणि त्यांच्या आंदोलनाची किंवा त्यांच्या बोलण्याची धार सुद्धा कमी झाली, अशी ही टीका अण्णा हजारे यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून होत होती। पण आता अण्णा हजारे यांच्यावर बोलायचं कारण म्हणजे ते अचानक प्रकट झाले कसे आणि इतके दिवस होते कुठे। अण्णा हजारे हे एक सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेलं व्यक्तिमत्व, पण अण्णा हजारेंचे जे काही सद्गुण आहेत ते खरोखर वाखाणण्यासारखेच आहेत। जेव्हा अण्णा हजारे सैन्य दलातून निवृत्त होऊन आले तेव्हा त्यांनी नगर जिल्ह्यातील राळेगण सिद्धी या गावाचं रूपरं पालटवलं। राळेगण सिद्धीच्या मंदिरात राहून अण्णांनी गावकऱ्यांना एकत्र करून जो गावाचा विकास केला त्याची दखल राज्य पातळीवर घेतली गेली। पत्रकारांचा ओघ राळेगण सिद्धीला वाढला आणि अण्णा हजारे हळूहळू प्रकाश झोतात येऊ लागले। अण्णा हजारेंचं जे काम होतं, जी समाजसेवा होती, त्याची दखल घेऊन त्यांना 1990ला पद्मश्री मिळाला आणि लगोलग 1992ला पद्मभूषण पुरस्कार अण्णा हजारेंना मिळाला। खरं तर अण्णा हजारेंच्या या कामाचं कौतुक या मोठ्या पुरस्कारांनी केलं गेलं, देश पातळीवर अण्णांचं नाव झालं। त्यानंतर अण्णा हळूहळू भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात सक्रिय होऊ लागले। सरकारी पातळीवर चालणारा भ्रष्टाचार अण्णांना रुचला नाही आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात मोहीम उघडायला सुरुवात केली। 1995च्या पंचवार्षिकमध्ये शिवसेना भाजपा युतीचं सरकार होतं आणि त्या काळात तर अण्णा हजारे यांनी थेट काही मंत्र्यांची नावं घेऊन त्यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्याकडून गैरव्यवहार होत असल्याचे मुद्दे मांडले आणि त्यातूनच महादेवराव शिवणकर, शशिकांत सुतार आणि बबनराव घोलप या 3 मंत्र्यांच्या विरोधात अण्णा हजारेंनी मोठी आघाडी उघडली। या 3 मंत्र्यांनी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केलेत असं अण्णा हजारेंनी सांगून संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं। त्यात शशिकांत सुतार आणि महादेवराव शिवणकर यांनी याबाबत नकार व्यक्त केला, पण बबनराव घोलप यांनी मात्र अण्णांच्या विरोधात आबरू नुकसानीचा दावा दाखल केला आणि त्या दाव्यात अर्थातच अण्णा हजारे योग्य असे पुरावे सादर करू न शकल्यामुळे अण्णा हजारेंना 3 महिन्याची शिक्षा झाली होती। त्यावेळीचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी अण्णा हजारेंची ही शिक्षा माफ सुद्धा केली होती। अण्णा हजारेंची ही जी अशी आंदोलनात्मक पातळी होती आणि त्यात त्यांचं सर्वात मोठं हत्यार असायचं ते म्हणजे उपोषणाचं। जेव्हा 2000 नंतर पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं महाराष्ट्रात, त्यावेळी सुद्धा अण्णा हजारेंनी सुरेश जैन, पद्मसिंह पाटील यांच्यासह काही मंत्र्यांवर आरोप केले आणि त्यांच्यानुसार गैरव्यवहार होत असल्याचे आरोप अण्णा हजारेंनी केले आणि त्यावेळी या मंत्र्यांवर मोठं गडांतर आलं होतं। एकूण हा प्रकार पाहता अण्णा हजारेंनी जे भ्रष्टाचार मुक्तीसाठी आंदोलन केलेलं असो किंवा माहितीच्या अधिकारासाठी लोकपाल विधेयक असो, यासाठी अण्णा हजारेंनी केलेली आंदोलनं देश विसरणार नाही, एवढ्या मोठ्या पातळीवर आंदोलन झालेले आहेत। सर्वप्रथम माहितीचा अधिकार महाराष्ट्र सरकारने केला, त्यानंतर केंद्र सरकारने सुद्धा केला, त्यानंतरच अण्णांचं या विरोधातील उपोषणाचं अस्त्र थांबलं। 2011 मध्ये अण्णा हजारे यांनी संपूर्ण भ्रष्टाचार मुक्तीसाठी आणि लोकपाल विधेयकासाठी मोठं आंदोलन दिल्लीमध्ये केलं। अर्थात या आंदोलनाला त्यावेळी केजरीवाल, किरण बेदी, प्रशांत भूषण आणि रामदेव बाबा यांचा सुद्धा मोठा पाठिंबा लाभला। संपूर्ण देशात या आंदोलनाचं लोण पसरलं आणि देशभर ही चळवळ उभी राहिली। लोकपाल विधेयक भ्रष्टाचार मुक्तीसाठी अण्णांनी जे कार्य केलं त्यासाठी संपूर्ण देशाने त्यांना पाठिंबा दिला आणि लगोलग आलेल्या 2014च्या लोकसभा निवडणुकीत खरोखरच काँग्रेसचं पानिपत झालं आणि सत्तांतर झालं आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं। भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यापासून मात्र अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची धार कमी झाली का, अशी एक विरोधकांमधून टीका सुरू झाली। पण आपण जर
मी आता सांगितल्याप्रमाणे पूर्वी इतिहास जर पाहिला तर 1995च्या भाजप युतीच्या सरकारमध्ये अण्णा हजारेंनी त्यांच्या मंत्र्यांवर सुद्धा आरोप केले होते. त्यानंतर 2000ला जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार महाराष्ट्रातच आलं त्यावेळी सुद्धा काही मंत्र्यांवर अण्णांनी आरोप केले. त्यांच्यावर सुद्धा गंभीर आरोप केल्यानंतर सरकारमध्ये मोठी उलथापालथ होती की काय असं चित्र निर्माण झालं होतं. आणि त्यानंतर जे काँग्रेसच्या काळात मनमोहन सिंह पंतप्रधान असताना अण्णा हजारेंनी 2011ला जे आंदोलन पुकारलं त्याची मात्र व्याप्ती इतकी मोठी होती की त्यामुळं काँग्रेसचं सरकार गेलं अशीच त्यावेळी चर्चा सुरू झाली. 2014ला भारतीय जनता पार्टी केंद्रात सत्तेत आली. त्यानंतर अण्णा हजारेंनी काही आंदोलनांमध्ये सहभाग घ्यावा अशी सर्वसामान्यांची इच्छा होती. अण्णा हजारे यांनी आपले आंदोलनाचे हे टप्पे नेहमी सुरू ठेवावेत असंही लोकांना वाटत होतं. पण अण्णा हजारेंनी मौन पाळलं. अर्थात अण्णा हजारेंनी मौन का पाळलं याचं उत्तर अद्याप तरी पुढे आलेलं नाही. अर्थात त्यांच्या प्रकृतीचा सुद्धा विषय असू शकतो, अन्य कारण असू शकतात. पण प्रामुख्यानं अण्णा हजारेंवर जे आरोप झाले ते भारतीय जनता पार्टीनंच अण्णा हजारेंचं तोंड बंद केलं असा एक गंभीर आरोप अण्णा हजारेंवर होताना दिसतो आहे. पण हा आरोप जर होत असेल तर आपण मग 1995चा काळ आठवला तर त्यावेळी अण्णा हजारे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात होते का आणि 2014 पासून ते भारतीय जनता पार्टीला सक्रिय झाले का असे प्रश्न उपस्थित होतात. या प्रश्नांचा मागोवा आणि आढावा घेता अण्णा हजारेंच्या आणि एकूण कार्यपद्धतीचा विचार करता त्यांच्या आंदोलनाचा विचार करता अण्णा हजारे असे कोणाला नमणारे असतील असं दिसून येत नाही. पण गेल्या 12 वर्षात एक तपाहून अधिक काळ मात्र अण्णा हजारेंनी मौन का पाळलं ते का प्रकटले नाहीत आणि आता केजरीवालांच्या पराभवानंतर आनंद व्यक्त करण्यासाठी अण्णा हजारे का प्रकटले असा एक समाज मनात प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि अर्थात त्याला फोडणी देण्याचं काम केलेलं आहे ते संजय राऊत यांनी. म्हणूनच अण्णा हजारेंच्या कार्यपद्धतीबाबत पुन्हा चर्चा होऊ लागली आहे. अण्णा हजारे यांनी मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी जर पाऊल उचललं आणि आपलं उपोषणाचं हत्यार पुन्हा उपसलं तर मनोज जरांगे आणि अण्णा हजारे मराठ्यांना न्याय देऊ शकतील, मराठ्यांचं आंदोलन यशस्वी करू शकतील अशी एक लोकभावना आहे. पण त्यासाठी अण्णा हजारे यांची मानसिकता कितपत आहे आणि अण्णा हजारे यांना मदत करणारे सपोर्ट करणारे आता कितपत सक्रिय होतील हा सुद्धा एक महत्वाचा आहे. पण एकूणच या परिस्थितीचा आढावा घेत असताना अण्णा हजारे यांची पूर्वीची आंदोलनं आणि अण्णा हजारे यांचं आजचं मौन याबाबत मात्र निश्चितच विचार केला जातोय. प्रतिक्रिया उमटत आहेत की अण्णा हजारे नेमके असे शांत का झाले. केजरीवाल यांचा पराभव अण्णा हजारेंना एवढा आनंद देऊन का गेला. अर्थात 2011च्या आंदोलनामध्ये जे केजरीवाल अण्णांबरोबर मी अण्णा म्हणून गांधी टोपी घालून फिरत होते ते सत्तेवर आल्यानंतर अण्णा आणि केजरीवाल यांच्यात का वितुष्ट आलं हा सुद्धा एक प्रश्न येतो. अण्णांच्या मते केजरीवाल सत्तेवर आल्यानंतर त्यांचा स्वभाव बदलला. विशेषतः दारू धोरणामध्ये केजरीवाल यांनी काळजीपूर्वक आपलं वर्तन ठेवायला हवं होतं असं अण्णा हजारेंचं मत आहे. अण्णा हजारेंचं मत हे खरं आणि स्पष्टही असेल. पण राजकारण करताना राजकारणात राहिल्यानंतर केजरीवालांना असे कोणते निर्णय घ्यावे लागले का की ते अण्णा हजारेंना रुचले नाहीत हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. काही असो पण केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचा जो पराभव झाला तो खरोखरच अण्णांना आनंद देऊन गेला हे असं गौड बंगाल काय हे एक महत्वाचा विषय आहे. म्हणजे एकीकडे केजरीवालांचा पराभव झाला म्हणून अण्णांना आनंद झाला की भाजपाचा विजय झाला म्हणून अण्णांना आनंद झाला हा सुद्धा मुद्दा इथं येतो. आणि म्हणूनच संजय राऊत यांनी या मुद्द्यावर या मर्मावर बोट ठेवलेलं आहे की नेमकं अण्णा हजारेंना आनंद कशासाठी झाला हे अण्णा हजारेंना स्पष्टीकरण द्यावं लागेल. आणि इथून पुढे ज्या काही समाजासाठी उपयोगी पडतील अशा घटना असतील त्याबाबत अण्णांना मत व्यक्त करावं लागेल. कारण अण्णा हे देशापुढे एक आदर्श आहेत. एक चांगला सामाजिक कार्यकर्ता, समाज कार्यकर्ता, समाजासाठी काहीतरी मिळवून देणारा हा कार्यकर्ता, सामाजिक नेता अशी अण्णांची प्रतिमा आहे. त्यांनी माहितीचा अधिकार असो, भ्रष्टाचार विरोधी आंदोलन असो किंवा लोकपालसाठी जे आंदोलन केलं ते खरोखरच देश विसरलेला नाही. पण अण्णांचा विसर पडणार नाही देशाला यासाठी अण्णांना वेळोवेळी प्रत्येक घटनेवर आपली मतं व्यक्त करावी लागतील. अर्थात त्यांना ती प्रकृती सांभाळून जे करावं लागेल. थोड्याच वेळापूर्वी मी सांगितल्याप्रमाणे मनोज जरांगे आणि अण्णा हजारे एकत्र येतील काय हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. भविष्यात काय काय होत राहील अर्थात ते आपल्याला पाहावं लागेल. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.